जरांगे गरजवंत मराठ्याचा लढा हा चित्रपट महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, बेळगाव सहित जिथे जिथे मराठी भाषिक समाज आहे त्या सगळीकडे चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे। आम्ही आपल्या मार्फत ही विनंती करू इच्छितो की बहुजन समाज सगळा गावगाडा बाराबरुतीदार आणि सगळ्यांनी हा चित्रपट सहकुटुंब सहपरिवाराने पाहावा। खास करून नवतरुणांना माझं असं आव्हान आहे की हा चित्रपट तरुणांना बळ देणारा आहे। जीवनामध्ये उभं कसं टाकायचं, रडत न बसता लढायचं कसं आणि जीवनामध्ये कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या क्षेत्रामध्ये जसं मनोजदादा जरांगे पाटलांनी अत्यंत खडतर प्रवास करून एका क्षेत्रामध्ये आपलं नाव इतकं जाज्वल्य केलेलं आहे। असं प्रत्येकाला आपल्या आपल्या जीवनामध्ये एक संधी मिळते, त्या संधीचं सोनं कसं करावं हा संदेश आपण चित्रपटाच्या माध्यमातून दिलेला आहे। तरी महाराष्ट्रातील सगळ्या तरुणांनी हा चित्रपट पाहावा अशी आपल्या मार्फत मी आग्रहाची विनंती करतो। बजेटच्या काही आपण अडचणी पण नक्कीच हा एक सामाजिक भान ठेवून हा चित्रपट बनवलेला आहे। त्याच्यामुळे व्यावसायिक दृष्टिकोन निश्चितच नव्हता। आमची सगळ्या निर्मात्यांची एकच इच्छा होती की सर्वांपर्यंत हा चित्रपट जावा, कारण चित्रपट हा एकदाच बनतो आणि 100 काळ त्याचा जो हे आहे म्हणजे प्रभावीपणा आहे तो आयुष्यभर असतो। आम्ही असो नसो पण चित्रपटाच्या माध्यमातून मराठा आरक्षणाचा लढा हा निश्चितच सगळ्यांपर्यंत राहणार आहे। दिवंगत अण्णासाहेब पाटील, अण्णासाहेब जावळे पाटील यांचे विचार, यांचं कार्य समाजात आत्ता नवतरुणांना समजावं हा उद्देश घेऊन आम्ही हा चित्रपट केलेला आहे। त्यासाठी आम्ही चित्रपटासाठी लागणारा जो खर्च आहे तो आमच्या वैयक्तिक मेहनतीतला निढळ घामाच्या कष्टाचाही पैसा यामध्ये ओतलेला आहे। दुसरी गोष्ट, या चित्रपटाच्या माध्यमातून जे काही संकलन होईल त्या संकलनातला काही भाग आत्महत्याग्रस्त तरुण जे आत्महत्या केले त्यांना समाजाने ठरवले, मनोजदादा जरांगे पाटील जे ठरवतील त्यांना आम्ही देण्याचाही सुतोवाच केलेला आहे। हा चित्रपट पूर्ण सामाजिक भान ठेवून केला। आपण सांगताना सांगितलं काही जणांनी जमिनी विकल्या, काही जणांनी दान केलं। डॉक्टर मधुसूदन मगर जे आमच्या चित्रपटाचे निर्माते आहेत त्यांचं वडिलोपार्जित परभणी स्थित घर त्यांनी विकलेलं आहे। मी स्वतः माझी 25 एकर जमीन बँकेकडे तारण म्हणून ठेवलेली आहे। तसेच आमचे प्रोड्युसर आणि डायरेक्टर असणारे योगेश भोसले यांनी सुद्धा इकडे तिकडे पैसा गोळा करून या चित्रपटामध्ये टाकले। चित्रपट एकीकडे आलाय आणि आपला पण चित्रपट येतोय, नेमकं दोघांमध्ये काय साम्य आहे? आपला चित्रपट लोकांनी का पाहावा? काय दोघांचा विषय अत्यंत वेगळा आहे। आमचा चित्रपट हा मराठा आरक्षणाचा लढा, अण्णासाहेब जसं आपण नेहमी म्हणतो की ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालाशी कळस, असं अण्णासाहेब पाटलांनी जो मराठा आरक्षणाचा पाया रचलेला आहे त्याचा कळस मनोजदादा जरांगे पाटील हे झालेले आहेत। ते आज या लढ्याचे शिरोमणी आहेत। हा पूर्ण इतिहास, हा विषय आणि हा आशय घेऊन आम्ही समाज बांधवापर्यंत आणि आपल्या सगळ्यांसमोर येत आहोत। चित्रपट कुठे कुठे प्रदर्शित होणार आहे आणि किती चित्रपटगृहात येणार आहे? जवळपास 350 चित्रपटगृहात, मल्टिप्लेक्स असतील, सिंगल थिएटर असतील, जो काही मराठी भाषिक भाग आहे, बेळगाव असेल, तेलंगणा असेल, आंध्रामधला भाग असेल, या सगळ्या ठिकाणी हा चित्रपट प्रदर्शित होतो।